हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम मस्त आणि एकदम चविष्ट, एकदम छान असा, एकदम थोड्या वेगळ्या पद्धतीने अख्खा मसूर कसा करायचं ते पाहणार आहे. एकदम छान असा चवीला बनतो. तुम्ही पण जर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, नक्की करून बघा. एकदम छान झालेला आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी 1 वाटी इथे अख्खा मसूर असा स्वच्छ धुवून 5 ते 6 तास छान असा भिजवून घेतलेला आहे. तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. भिजल्यानंतर असा छान बघा भिजलेला आहे. आता मी हे पाणी काढते बघा. छान असा अख्खा मसूर आता भिजून छान भिजलेला आहे. त्यासाठी 2 मीडियम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा. तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम आता वाटण बनवून घेणार आहे बघा. तर हे बाजूला ठेवून देऊया. त्यासाठी बघा मी कांदा असा मीडियम आकाराचा कट करून घेतलेला आहे. तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्यामध्ये बघा इथे 3 ते 4 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेते. 2 इथे मी मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते घालून घेते. ते बघू शकताय 2 टोमॅटो घेतलेले आहेत. मिरची घातलेली आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं असं घातलेलं आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. झाकण लावून याला बिना पाणी घालता छान असं वाटण करून घ्यायचं आहे. बिना पाणी घालता वाटलं की भाजीला चव छान लागते बघा. हे वाटण आपलं छान तयार झालेलं आहे. कच्चं वाटण हे तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता, छान चव लागते. आणि असंच जर बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये 8 दिवस छान असं टिकतं बघा. कोणत्याही भाजीला वापरू शकता, छान अशी भाजी होते बघा. तर वाटण तयार झालेलं आहे. भाजी बनवणार आहे, कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी 1 पळी तेल घालून घेते बघा. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, ते घालून घेते. कढीपत्ता 1 मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथे बघू शकताय कढीपत्ता छान परतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला आपण कच्चं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं. वाटण आपण कच्चंच केलेलं आहे, त्यामुळे 5 मिनटं हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने आपल्याला हलवत 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, म्हणजे याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल. इथे बघू शकताय मी छान असं वाटण परतून घेतलेलं आहे बघा. तेल सुटेपर्यंत छान असं वाटण आपलं परतलेलं आहे बघा. त्यामध्ये आता मी सुके मसाले घालून घेते बघा. वाटण आपलं छान परतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मी इथे हिंग घालते. पाव चमचा मी इथे हळद घालून घेते आणि इथे 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे घरगुती आपलं. आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा गोडा मसाला घालू शकता, छान चव लागते. आता मसाले हे तेल सुटेपर्यंत 2 मिनटं यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असं 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. ज्यावेळेस बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यावेळेसच कट करून घ्यायचा. आधी कट करून घेतला तर बटाटा काळा पडू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला हा बटाटा यामध्ये घालायचा आहे त्यावेळेसच कट करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनटं बटाटा आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे. छान चव लागते बघा भाजीला. बटाटा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेला आहे मसाल्यांबरोबर. त्यामध्ये भिजवलेले आपण अख्खा मसूर घालून घ्यायचा. भिजवलेला सगळा अख्खा मसूर मी इथे पाणी नितळून घालून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. अख्खा मसूर मसाल्यामध्ये मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे बघा. छान चव लागते. सुरुवातीला परतून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या वाटण बनवलं होतं त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे, पण पाणी मी गरम घातलेलं आहे. तुम्ही साधं घालू शकता. थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते बघा. तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या. यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला मी झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्या करून घेणार आहे बघा. 2 शिट्यामध्ये छान अशी आपली भाजी तयार होते. जर तुम्ही अख्खा मसूर भिजवला नसेल तर 4 शिट्या करून घेऊ शकता. अख्खा मसूर आपला छान भिजलेला आहे.
त्यामुळे आपण 2च शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर. इथे बघू शकताय मी झाकण लावते याला. इथे बघा झाकण लावलेलं आहे. मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही वाफ निघून गेलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. आता बघा छान असे आपली भाजी तयार झालेली आहे. बघा अख्खा मसूरची मस्त अशी भाजी आपली तयार होते बघा. तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल, पण भाजी आपली छान होते. नक्की या पद्धतीने करून बघा. बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. छान चव लागते बघा. वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते. मस्त अशी आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. झटपट अशी मस्त चविष्ट आणि एकदम झणझणीत चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने अख्खा मसूरची भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.